नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। राज्य शासनाच्या नव्या नियमांमुळे आता निवृत्तीनंतर देखील सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झालाय। निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार पुन्हा सेवेमध्ये घेता येईल असा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलाय। त्यामुळे आता 58व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी 70 पर्यंत देखील काम करता येणार आहे। शासकीय तसेच निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरती राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले। नवीन निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 65 वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या 70 पर्यंत काम आता करता येणार आहे। सरकारी कार्यालयाचं तसंच आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांचे एकूण पदांच्या 10% पदांवरती निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। या अधिकाऱ्यांना 80,000पर्यंतचं वेतन देण्याची तरतूद ही सरकारकडून करण्यात आली आहे। सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच जाहिरात देखील काढण्यात येणार आहे। या जाहिरातीमध्ये नेमण्यात येणाऱ्या एकूण अधिकाऱ्यांची संख्या, कामाचं स्वरूप, मंजूर वेतन याचा उल्लेख देखील करण्यात येणार आहे। या माध्यमातून अर्ज मागवल्यानंतर संबंधित सेवांवरती निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। 1 वर्षाचा प्राथमिक करार करून दरवर्षी आवश्यकतेनुसार हा करार वाढवला जाणार आहे। वयाच्या 65 वर्षांपर्यंत या करारावरती निवृत्त अधिकाऱ्यांना राहता येणार असून संबंधित अधिकाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासल्यानंतरच वयाच्या 70 पर्यंत देखील अधिकाऱ्यांना सेवेत राहण्याची मुभा देण्यात येणार आहे। अ व ब गटातील या संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीनं काम करता येणार आहे। त्यानंतर गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यात येणार नसल्याचं सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे कोणतीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला निवृत्तीनंतरही कंत्राटी पद्धतीने सेवेमध्ये घेता येणार नाही। या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी आलेलं मूळ निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, प्रवास भत्ता, निवासी भत्ता, दूरध्वनी भत्ता असे एकूण 80,750 रुपयांपर्यंतचं वेतन देखील हे दिलं जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता राज्य शासनात जर तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही निवृत्त होणार असाल तरी देखील आता तुम्हाला पुढे काम करता येणार आहे। तर मग मित्रांनो, शासनाचा हा निर्णय, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।